हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आजचा विषय असा आहे, आज आहे रविवार। आज तर खूप काम आहे, तुम्हाला माहिती आहे रविवारचा आपल्याला थोडासा भाजीपाला घेऊन बाजारला जावं लागत असते। तर बघा मी पोरांसाठी खिचडी केलेली आहे, म्हणजे होतीच अजून झाली नाही पूर्ण, सगळी ठेवली होती। म्हणलं चला आता पटक्यास एवढी याच्यावरती गरम करून घ्यावा। आणि एवढं झाल्यावरती मला आहे ना आज पुसा आजीच्या कुरड्या आहेत, काल वैशालताईच्या होत्या पण काल टाइम झाला त्याच्यामुळं मी ब्लॉग नाही बनवला। आणि आता आज ते एक तर मला म्हणल्यात लवकर आली पाहिजे, काल म्हणजे कसं आहे चिक हाटायला ते म्हणल्यात तू पण पाहिजे, मला नाही येत चिक हाटता एवढा, पण नाही का त्या वैशालताई म्हणल्या का तुम्ही चिक तुला पण आला पाहिजे, आम्ही आता हटतो पण नंतर तुला पण आला पाहिजे, सगळ्यांनी मागच्या पिढींनी नको का शिकायला। तर मग जाणार आहे त्यांच्या कुरडायला, मी पण घातलेलं आहे भिजायला। बघा तुम्हाला दाखवते मी, आपला आज दळायला आहे आणि उद्या आपल्या कुरडाया पण घालणार आहे। तर पोरांसाठी मी आज खिचडी केलेली आहे शाबूस तांदळाची। लय दिवस झालते पोरं म्हणले मम्मी आम्हाला शाबूस तांदळाची खिचडी नाश्त्याला कर। बघा छकू हाय करते तुम्हाला। आता ते आलेले सगळे टमाटे तोडायला गेले होते, एक कॅरेट टमाट तोडले त्यांनी आणि आता ते एक खिचडी खाऊन खिचडी बिचडी खाऊन आंघोळ बिंघोळ करून आता काय आज रविवार आहे म्हणल्यावरती त्यांनी काय आज लवकर आंघोळ नाही केलेली, त्याच्यामुळे पोरा आता खिचडी खाणार। दादा गडबडीला परी पण आलेली गावातून, परी इकडे परी पण आलेली गावामधून, कारण दीदीला आज जायचंय त्याच्यामुळे दीदी नेऊन घालणार आहे, त्याच्यामुळे परी इथंच आहे। बघा परी बर चला खिचडी सगळ्यांना मी देते, आता तुम्ही पण या नाश्ता करायला। तर बघा नाश्ता चालू यांचा, खिचडी खात्यात। आजीनी पण घेतली होती अशी, आजीला जायचंय पुढं कांदे काटायला, मीठ कमी होतं त्याच्यामुळे मीठ घेतलंय। कशी झाली खिचडी रे? मस्त झाली का? तर बघा सगळ्यांचा नाश्ता होऊन सगळे गेलेले आहेत, मी पण आता थोडासा चहा पिते आणि पुसा आजीच्या तिकडे जायचंय। मगाशी मी बोलता बोलता थांबले, कारण की ना ती परी ना माग लागणार होती तिच्या पप्पाच्या आणि मम्मीच्या, कारण ते जाणार होते दीदीला सोडवायला औरंगाबादला। तर औरंगाबादला तुम्ही म्हणता कशाला, तर दीदीचे आता 10वीचे पेपर झाले आणि तिला NDA ला ॲडमिशन घ्यायचंय, तर तिचं 1 महिन्याचं काय तिथं हे असतंय शिक्षण, त्याच्यानंतर पेपर असतात आणि मग नंतर परत तिला नाशिकला कुठंतरी परत टाकायचंय। तर ते तिला तिकडे नेऊन घालायला गेलेले आहेत आणि परी त्याच्यामुळे येतंय, पण त्यांना वाटलं परी मागं लागन, मग परीला न सांगता ते जाणार होते, म्हणून परी देखता मी काही बोलले नाही। परत ती म्हणली असती का काका मला गावात यायचंय आणि मला नेऊन घाला, मला जायचंय माझ्या मम्मीकडून पप्पाकडून, तर त्याच्यामुळे बोलले नाही। तर बघू आता मी तुम्हाला दाखवते, कुरड्या घालायला जायचंय आणि मी कसं भिजायला घातलेलं आहे, भिजलंय, संध्याकाळी आपल्याला ते दळून पण आणायचंय, ते पण तुम्हाला दाखवते। तर बघा ह्या टिपामध्ये घातलेलं आहे भिजायला, वासलं येतोय त्याचा, पाणी वतून काढायचंय आणि संध्याकाळी दळायला पण न्यायचंय। तर मी आलेले पुष्पा आजीच्या घरी, पुष्पा मावशीच्या अजून चुलच पीठ होती बघा, पातीला घेऊन बाया मी सगळं आवरून आले आणि यांचं अजून पातीलच चाललंय बघा, ठेवलंय आता अजून पाणी गरम करायचंय, मग हाटायचा। त्यांनी खडी बिडी हे केली बघा, चूल पण मस्त केली। काय करता ग तुम्ही? काय खेळता? चड्डी घातली उलटी ना आम्ही खेळत। हा काय साऊ, अगं काय खेळती तू? नाही बाया, पाण्याला आलेली उकळी, नांदा मावशी आलेली आहे, वैशालताईची तयारी। चला आता आम्ही हटून घेतो। अगोदर ठेवलेलं पातेलं बारीक होतं म्हणून वैशालताई म्हणल्या ते काढून घ्या आणि आपण मोठं पातेलं ठेवू, म्हणजे चिक त्यात दाटायचा नाही, तर ते मोजून ठेवीत होत्या बघा इकडं पाणी। तर हे ठेवून झाल्यावरती आम्ही चिक हाटणार होतो। इकडं बघा पाणी वतून झाल्यानंतर वैशालताई चिक हाटायला लागल्या होत्या, आम्ही दोघी नंदा मावशीने मी जाम पातेलं पकडलं होतं आणि पुसा आजी चिक वतीत होत्या बघा इकडं, आणि असं आम्ही चिक हाटून घेतला। तर बघा कारण की ना लय पटापटा हाटावं लागत आहे आम्हाला, काय आता मला तर नव्हताच येत, पण वैशालताईने लय गारा 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 हाटून घेतला बघा इकडं, कारण गुंजा होतात त्याच्यामुळं लवकर हाटावं लागत आहे असा। चिक हाटायला आमच्या वैशालताई एकच नंबर बघा, 2 पायल्याचा चिक त्यांनी एका दमामध्येच हाटला होता।
तर बघा कसा हाटला त्यांनी, लय गारा 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 हाटला आणि त्यांना दम लागला होता. मग नंतर पुसाजी म्हणली मी पण हाटते, मग त्यांनी पण हाटला उसाक. आम्ही जाम पातीला धरून बसलो होतो बघा इकडं, नंदा मावशी मी, आम्ही दोघीजणी पातीला धरायलाच होतो, कारण धूर लय लागत होता आणि लय पटक्यास हाटावं लागत असतं चिक हाटून झाल्यावर 2 मिनटं गुंगायला ठेवला आणि गुंगून झाल्यावर इकडं बघा लगेच आम्ही कोरड्या हे करायला घेतल्यात. पुसाजी म्हणल्या लय हात भाजत आहे, त्यांनी 4-5 वडे तोडून घेतले ते बघा असे. आणि मग नंतर ते म्हणल्या वडे घातले नव्हते म्हणून म्हणल्या आधी वडे आपण असे घालून घेऊ. आणि मग नंतर इकडं काय साऊचं मला चिक खायचा म्हणून ती आरडत होती. कोरडा घालून घेतला. घरा पटापटा साव तू घाल ना एखादी कुरडई. काल किती जणांचं भरला, आज लयच बोटं बाजते. हा ये कुरडई घाल तू पण. कमी घाल. तिलटीत पाहिजे. मी घालू का? अगं चमचे. तर बघा इकडं आपल्या कुरड्या झालेल्या आहेत, 2 खाटा झालेल्या आहेत. तर मी जाणार होते घरी जाऊन मला काम आवरून कांदे काटायला जायचं होतं. कांदे काढायला जाऊन परत मी आलेली आता कांदे लावायला कांदे काटायला गेले होते. कांदे काटून आले आता आणि आता बाजारात जायचं आहे बघा. यांनी ठकूच्या पप्पांनी रामफळ काढलेले इथं, ते कापी त्यातले मोठाले देठ होते म्हणून. आणि आता आहे ना कुरडायचं आपल्याला दळायला जायचं आहे. तर तुम्हाला कुरडायचं आता दाखवते मी तिथं गेल्यावर कसं दळी. त्यात काय पारनेरला जाणार आहे मी, म्हणजे गावामध्ये आमच्या. तर चला आपण जाऊ आता गावामध्ये. तर बघा हे असे रामफळ काढले त्यांनी, घमीला भर निघालेत. म्हणलं चला तेवढेच जाऊ, बाजार आज रविवार आहे त्याच्यामुळं बाजारात घेऊन जाऊ. वांगे ते न्यायचे होते पण आता काय वांगे नाही काढले दादाने, त्यांनी खेळतच बसले. तर बघा इकडं कुरडायचं हे केलं. माश्या तर बघा किती येतले बघा. हे कुरडायचं ह्या डब्या टिपत पण आहे ह्या काही, ह्या डब्यात पण नाही मोकळा डबा चालवलेला आहे. हा मोकळा तिथं न्यायला आहे न्यायचा, म्हणजे मग कसं आहे त्याच्यात आणता येईन काही. तर चला आता आम्ही जातो गावात. तर बघा एकदम बारीक मोठी होते, छान मस्त होते. तर बघा 2च मिनिटात आपलं हे एक पातेलं झालंय, अजून थोडंसं राहिलंय. एवढं बघा अजून राहिलेलं आहे थोडंसं, ते बघा तिकडं मागं एवढं झालं. तर बघा 10च मिनिटामध्ये आपले हे गहू दळून झालेत. तर इथं पारनेरमध्ये लक्ष्मीनारायणमध्ये हे, तर बघा गव्हाची पण मशीन आहे इथं. गहू दळायची, कुरड्या करून पण देतात त्या. आणि ही मशीन आहे शेवयाची, तर शेवया पण करून देतात. आणि त्यांच्याकडं डाळी बिळी सगळं बनवून भेटत आहे, मसाले बिसाले सगळे भेटत आहेत. तर नक्की भेट द्या त्यांच्या इथे ना. सगळ्या मशिनरी आहेत, डाळीची पण आहे, परत पिठाची पण आहे, इकडं हळदीची पण आहे, परत तिकडं बघा हां तर बघा इकडं. आणि हे मसाला कुटायचं पण आहे बघा. नक्की त्यांच्या याला भेट द्या तुम्ही. आणि कोणाला यायचं असेल तर या पण पारनेरमध्ये, पानोली चौक आणि आपलं लक्ष्मीनारायणमध्ये बघा. तर बघा त्यांच्याकडं सगळं आहे, ते सगळं बनवतात ते. तर तुम्ही नक्की या आणि तुमचं पण काय असेल तर बनवून घ्या. हां कुरड्या बिरड्या पण बनवून देतात त्या बघा. ही कशाची मशीन आहे? शिरावा चाळायची. हा का? हां शेवयाला ना, नाही म्हणजे डायरेक्ट तिकडं मग पीठ मळायला पाठवायचं. हां 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 मस्त आहे. सगळ्या सेपरेट सेपरेट आहे ना. हां आता भरपूर वाढवल्या जणू. मी तेव्हा आलते तेव्हा एवढं नव्हतं. आजीच येतात कायम. हा ना, इकडे डाळीची ठेवलेली होय. हां असे पार्सल पण देतात ते, कोणाला पाहिजे ना असेल तर नक्की मागवा, नंबर पण देईन मी तुम्हाला. तर बघा यांनी इथं ह्या अशा नाचणीच्या पापड्या, परत कशाच्या आहेत ह्या? नाचणीच्या, ज्वारीच्या, बटाट्याच्या बघा एवढ्या सगळ्या पापड्या बनवलेल्या आहेत त्यांनी. आणि ते विकतात पण येते. तर कोणाला पाहिजे ना असेल तर नक्की कुरडाया तुम्ही भेट द्या इथं.
चौकूला इकडं बाजारात बसवलं होतं तिने भरपूर विकले बघा. बघा आता हे झाले आपण थोडं राहिले परत एकदा पाणी टाकून मी हे घेते हे करून धुवून म्हणजे मग हे झालं. मग अजून स्वयंपाक करायचा आहे मला. तर छकुनी आणि छकूच्या पप्पानी येताना अंडे आणलेत आणि तांदूळ पण आणलाय. बिर्याणी करायची आपल्याला अंडा बिर्याणी. हे बघा हे असं धुवून घेते आता एवढ्या ही शेवटच्या बाजूला धुवून घेते मी. आणि ह्या टिपमध्ये आपण चाळगाळ केलेलं आहे. उद्या आपल्याला घालायच्या आहेत कुरडया. गव्हाचं धुवून झाल्यावर मी इकडं बिर्याणी पण केली बघा ही. तर अंडा बिर्याणी आहे. तर बघा इकडे हे दोघं जेवायला बसले होते. छकू पण आली होती. आजी बाबा आले नव्हते अजून ते पण येणार होते आता. तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय बाय गुड नाईट.